मुकुंदनगर येथील शांतीधाम मंदिर परिसरामध्ये आहे। मित्रांनो, हे मंदिर सुमारे 50 वर्ष जुनं असून इथं राहत असलेल्या हिंदू लोकांच्या अतिशय भावनेशी जुळलेलं आहे। अनेक लोक इकडे रोज पूजा पठणाला येतात, पण तरी पण मंदिराच्या समोर आपण पाहू शकता, मंदिराच्या समोर कचरा जमा करण्याचं काम होतंय। वारंवार स्थानिक लोकांनी याचा विरोध केला, या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून आवाहन केले, पण तरी पण या ठिकाणी कचरा कुठून येतो? या आधी सुद्धा प्रशासनाला आपण अर्ज केलेले आहेत, आयुक्तांना अर्ज केलेले आहेत, पोलीस प्रशासनाला SP साहेबांना अर्ज केलेले आहेत, पण तरी पण याचा काहीही फरक होताना आपल्याला दिसत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये मुकुंदनगरमध्ये राहत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंनी करायचं काय? त्यांचे जे धार्मिक स्थळ आहे त्यांची विटंबना अशाच प्रकारे होऊ द्यायची काय? या ठिकाणी आपल्याबरोबर स्थानिक लोक जोडलेले आहेत, त्यांची काय भावना आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहू आणि या प्रश्नाचा, या समस्येचा कुठेतरी समाधान निघेल या दृष्टिकोनातून नगरभरच्या लोकांनी शांतीधाम मंदिराला हातभार लावायचा आहे। या ठिकाणी आपल्या देवी देवतांची विटंबना होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे। काय यांचं म्हणणं आहे स्थानिक पुजाऱ्यांचं आपण एकदा ऐकून घेऊ। बोला ताई, काय म्हणतात? ऐकून आम्ही आलेलो इथं 30 वर्षे 35 वर्षे झाले, तसं आम्हाला तकलीफ आहे। मग ह्या कचऱ्याची सोय कोणी लावणार? हा, हे असं मंदिर आहे, इथं हडकं, इथं लघवीला, इथं रात्रभर आम्हाला झोप नाही, इथं आम्हाला सुख शांती नाहीये। आम्हाला ह्या मंदिराची आपल्या लोकांनी ही सोय लावावा, हात विनंती करून सांगते मी। इकडे या तुम्ही, पण या आपल्याला जगायचंय का मरायचंय या मंदिरात, सांगून द्या। आता ते राखेलची बाटली आणून दोघं इथं आम्हाला कोणाला बोलायचं ते घेत नाही या मंदिराला जाणून बोलून फेकल्या जातात कचरे। यांची जी भावना आहे मित्रांनो, जी उत्कट होतीये ती कुठल्या एका प्रसंगाने होत नाहीये। यांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मदत मागितली, पालिकाकडे सुद्धा मदत मागितली, पण कोणीही प्रॉपर काम करताना दिसत नाही। प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी, मोठे नगरचे प्रतिनिधी सगळे हातबल होताना आपल्याला दिसतात। रस्त्यासाठी मोठे मोठे पैसे आवंटित केले जातात, या मंदिर सुशोभीकरणासाठी कोणी काही करणार आहे की नाही यांच्या आश्रूंना कोणीतरी उत्तर द्यावं। त्या ताई काय म्हणताय बघा, तुम्ही एक सांगा। असं काय धार्मिक मंदिर आहे का पुढे महाराष्ट्रात तरी या मंदिरामुळे सर कचरा कुंडी करून टाकली लोकांनी? असं हे पहिलंच मंदिर असेल की नाही का, इथं असा कचरा आहे नाही का? म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला जाती धर्म असा हा विषय घ्यायचा नाही, जातीभाव म्हणतो आपण, ते करायचं नाही, पण करायचा विषय हे लोक आणतात। यांचे सण सूद असले की इथं कचरा दिसत नाही, आपले सण सूद आले किंवा एरवी इथं भरमसाठ कचरा दिसतो। याला मग आपण जाणून बुजून केलेलं म्हणायचं का काय म्हणायचं, हे आम्हाला उत्तर भेटत नाही। अक्षरशः कुत्रं मांजरं, कितीक वेळा आम्ही मंदिर स्वच्छ केलेलं असताना इथं आतमध्ये संडास केलेली, असे व्हिडिओ कितीतरी व्हायरल आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे, पण इथं काहीच होत नाही। ह्याच्यावर कोणीतरी काहीतरी असं ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। मारोनी हनुमंताचं मंदिर, महादेवाचं मंदिर, राशींची माता, आधिपती कचऱ्याहून सवार यायची का तिने मातानी? इतकं छान मंदिर अक्षरशः कुठं पाहिलं नाही। जर पोलीस प्रशासनाला यासाठी संपूर्ण नगरकरांनी उठवावा आणि मुकुंदनगर मधले राहिलेले 2, 3, 4 जे मंदिर आहेत त्यांचा बचाव करण्यासाठी कुठेतरी समोर यावं। जय श्रीराम।